खासदार रामदास तडस यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। शेतकऱ्यांच्या धोरणावर बोलतानाची ही क्लिप व्हायरल झाली आहे। शेतकरी धोरणांवर प्रवीण कदम यांचा खासदारांना जाब विचारल्याचं या ऑडिओ क्लिपमध्ये पाहायला मिळतंय। सरकारमध्ये असल्यानं बोलता येत नाही असं रामदास तडस म्हणतायत। विरोधात बोलल्यास मंत्री घरात बसा असं सांगतात असंही रामदास तडस या ऑडिओ क्लिपमध्ये बोलताना दिसतात। पण लोकशाही मराठी या क्लिपची पुष्टी करत नाही। भाजप खासदार रामदास तडस यांची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होतीये। पारडा ग्रामपंचायतीचे प्रवीण महाजन आणि रामदास तडस यांच्यातील चर्चेची ही क्लिप असल्याचं समजतंय। क्लिपमध्ये प्रवीण महाजन खासदारांना शेतकरी धोरणाबाबत जाब विचारतायत। पण आपण सरकारमध्ये असल्यानं मंत्र्यांना जाब विचारता येत नसल्याचं खासदार सांगत असल्याचं दिसतंय। तर तसं सरकार विरोधात बोललं तर घरी बसा असं सांगितलं जातं असं रामदास तडस बोलताना सुद्धा या क्लिपमध्ये ऐकू येत आहे। पण लोकशाही मराठी या क्लिपची पुष्टी करत नाही। खासदार रामदास तडस यांना जेव्हा जाब विचारला गेला होता शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून तेव्हा ते नेमकं काय बोलत होते असा दावा या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून करण्यात आला आहे। पण लोकशाही मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। हॅलो, नमस्कार खासदार साहेब। हा नमस्कार, प्रवीण महाजन बोलतोय, ग्रामपंचायत पारडा। हा बोलो। एक गोष्ट तुम्हाला बोलायची होती शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये। सरकारनं शेतीमालाची आयात केली, शेतीमालाचे भाव पडले, आपला बहुसंख्य तेली समाज शेतीवर अवलंबून आहे 99%। आणि जर समजा सरकारच्या ह्या अशा चुकीच्या धोरणामुळे जर समजा शेतकऱ्यांचे कंबरडे मोडत असतील तर आपली समाजसेवा काही कामाची होणार नाही काय साहेब? कसं करता म्हणजे आपल्याला सांगावं लागेल ना सरकारला। असेंब्लीत तुम्ही आमचे प्रतिनिधी म्हणून जाता, तिथे संसदेमध्ये बसता, तर तिथं तुम्हाला ते लक्षात आणून द्यावं लागेल ना बाब। लक्षात मी नाही, सर्वच खासदारांना आणलं। मग पण आता तिथे आमचं काही ऐकलं पाहिजे कोण? चुकीचं धोरण कोण मंत्री राबवतोय असं? त्या पियुष गोयलला काही अक्कल आहे की नाही की इथल्या शेतकऱ्यांची कंबरडे मोडायला आयात करायची आणि इथली निर्यात होऊ द्यायची नाही? हो, आता काय करता काय म्हणजे कोण? तुम्ही सांगणार नाही तर कोण सांगल? तुम्हाला सांगायला पाहिजे ह्या गोष्टी। एक लक्षात ठेवा, हो, विरोधक कोण राहिला का? विरोधक असो की नसो, विरोधात असलं म्हणजे बोलायचं नाही, तर सत्तेत असलं म्हणजे बोलायचं नाही का? ऐकायचं। हो, प्रत्येक गोष्टीला विरोधक पाहिजे, हो, बोलणारा पाहिजे, बरोबर आहे। सरकार केव्हा ताळ्यावर येते? तर जेव्हा विरोधक असला तेव्हा। हो, आता विरोधकच नाही राहिला ना। विरोधक नाही तर कमीत कमी सत्तेत जरी असून तुम्ही आमच्या लोकप्रतिनिधीमधून आम्ही पाठवतो, तर तुम्हाला बोलायसाठीच पाठवतो ना। तिथं विरोधक म्हणून नाही पाठवत, काम व्हायला पाठवतो। तुम मेरे सरकार के खिलाफ में बोलेंगे बोले तो घर में बैठ जाओ, कोई जरूरत नहीं बोलते हमको, असं बोलतात। मग कमालच झाली साहेब अशी जर भाषा जर वापरत। कोण असं बोलतोय कोण तिथे नेमकं? तुम्ही या एक दिवस चला माझं दिल्लीला येतो, नक्कीच येतो मी। तुमच्यासोबत यायला मला आवडेल, नक्की आवडेल, आणि या भाषेत बोलायला आवडेलच खरंच। कोण असा तिथं मंत्री बसलेला आहे किंवा कोण असं चुकीचं बोलतोय तर या तुम्ही या काढतोय मग तुमच्या बरोबर दौरा एक। तर आपण ऐकलेलं आहे कशा पद्धतीने या ठिकाणी खासदार रामदास तडस हे बोलत होते आणि रामदास तडस यांना फोन केल्यानंतर त्यांनी हे उत्तर दिल्याचा दावा केला जातोय। मात्र लोकशाही मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाहीये। शेतकऱ्यांच्या धोरणावर बोलतानाची ही ऑडिओ क्लिप आहे आणि याच्यामध्ये प्रवीण महाजन यांनी खासदारांना शेतकरी धोरणाबाबत जाब विचारला होता तेव्हा त्यांनी हे उत्तर दिल्याचा दावा केला जातोय। आणि यावर स्पष्टीकरण देण्यासाठी खासदार रामदास तडस हे स्वतः आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। तडस सर, तुम्ही ही ऑडिओ क्लिप ऐकलेली असेल ज्याच्यामध्ये असं म्हटलं जातंय की प्रवीण महाजन हे तुम्हाला शेतकऱ्यांविषयी जी काही धोरणं राबवली जात आहे सरकारची त्याविषयी तुम्हाला जाब विचारत होते, पण तुम्ही सांगितलं की आपल्याला सरकारमध्ये असल्यामुळे बोलता येत नाही, नाहीतर मंत्री असं म्हणतात की तुम्ही घरी बसा। तथ्य आहे का या ऑडिओ क्लिपमध्ये? नाही मॅडम, या गोष्टीत तथ्य नाही। 18-19 मध्ये अशीच वारदात केली होती त्यांनी, आणि आता ते सरपंच नाही, कोणीच नाही ते, पण मागच्या वेळेस त्यांनी लोकांना धारेवर धराचं जेव्हा निवडणुका येते त्या वेळेस त्यांचा उपद्रव चालू राहते। अशा अनेक लोकांच्या विरोधात त्यांनी अशी तयार करणं पाठवणं। आणि 2018ची गोष्ट आहे, 18ची गोष्ट त्यांनी अशीच एक पुन्हा केली होती क्लिप। तर आता जेव्हा जेव्हा निवडणुका येते आता हे षडयंत्र आहेत, काँग्रेसचे ते षडयंत्र आहेत त्यांचं, त्याचा माझा काही संबंध नाही। 2018 कुठं आता 2024 कुठं।
त्याच्यामुळं मी याला काही तथ्य मानत म्हणजे नाही. तुम्ही असं म्हणताय तडसजी की 2018ची ही ऑडिओ क्लिप आहे आणि तेव्हा तुम्ही असं बोललं होतात? नाही मी तसं बोललो नव्हतो. त्यावेळेस मी त्यांच्यावर ऑब्जेक्शन घेतलं होतं. आताही मी पण ऑब्जेक्शन घेऊन राहिलो. तसं काहीच बोललो नव्हतो. पण त्यांनी ते टाकली होती आणि तो हिमजिकल म्हणून तसाच वागत राहते कोणासोबत तो. तर मग हे प्रवीण महाजन हे तुमच्या ओळखीचे आहेत का जे हे दावा करतायत? नाही माझ्या ओळखीचे नाही, कोणी मी ओळखीच नाही त्यांना कोणाचं. मग त्यांच्याशी कधी तुमचं बोलणं झालं होतं? त्यांचा कॉल तुम्हाला आला होता? नाही कधीच बोलणं नाही झालं. आता मी ते तिथल्या सरपंचाला विचारलं, त्यांनी सांगितलं का उपसरपंच आहे म्हणून. त्या सरपंचानंच मला एक पत्र पाठवलं का हा कोणीच नाही आमच्या इथं नगर आपलं ग्रामपंचायत मध्ये. मग रामदास तडसजी, आता आपण शेतकऱ्यांच्या मुद्द्याविषयी बोलूयात. या ऑडिओ क्लिपमध्ये ही कथित ऑडिओ क्लिप आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही बोलताय असा दावा केला जातोय. पण आता शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर तुमचं काय मत आहे त्याविषयी काय सांगाल? कारण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तुम्हाला जाब विचारला जातो असाही दावा या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून केला जातोय. पहिल्यांदा या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी शेतकऱ्याच्या खात्यात पैसे टाकले. याच्या पहिले कोणत्याच सरकार आलं गेलं पण कोणी असा निर्णय घेतला नव्हता. पण या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी पहिले शेतकऱ्याच्या डायरेक्ट खात्यात पैसा वळता केला आणि तेच महाराष्ट्र सरकारने सुद्धा केला. म्हणजे एक शेतकऱ्याला आधार देण्याचं काम केलं. आणि विशेष म्हणजे आमचं सरकार, भारतीय जनता पक्षाचं सरकार हे शेतकऱ्याच्या बाजूने आहे. आणि त्यामुळे अशा क्लिप आता जेव्हा जेव्हा निवडणुका येते त्यावेळेची क्लिप काढत राहते मागची सर्व. पण ही जुनी क्लिप आहे असं तुम्ही म्हणताय का बनावट आहे? 18ची हे बनावट केलेली त्यावेळीची आहे. 2018ची बनावट आहे असा दावा तुम्ही करताय? ठीक आहे तडसजी, तुमचा मुद्दा लक्षात आलाय. दरम्यान धन्यवाद, तुम्ही लोकशाही मराठीशी बोललात त्याबद्दल. तर स्वतः खासदार रामदास तडस हे आपल्याशी फोन लाईनवर बोलत होते आणि ही जुनी क्लिप आहे, बनावट आहे, आपल्या ऑडिओ क्लिप सोबत छेडछाड करून तयार केलेली ही क्लिप असल्याचा दावा रामदास तडस करतायत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.